श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांची प्रवचन रूपी सेवा आपण सर्वांनी श्रवण केली। महाराजांचं बेनके परिवार जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते कृष्णापुरी विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, ज्यांनी वेगवेगळ्या पदावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, ते बेनके साहेबांचा जन्म स्वर्गीय दत्तात्रय रमाजी बेनके आणि मातोश्री अंजनाताई दत्तात्रय बेनके यांच्या पोटी 23 जून 1949 रोजी झाला। 11 फेब्रुवारी 2024 रोजी बेनके साहेबांचं आपल्यामधून जाणं झालं। 75 वर्षाचं आयुष्य बेनके साहेबांना लाभलं आणि या 75 वर्षापैकी जवळपास 50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये बेनके साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं आणि बेनके साहेबांना श्रद्धांजली समर्पित करण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्या वरती इतक्या लवकर येईल असं कधी स्वप्नामध्ये देखील त्या ठिकाणी वाटलं नाही। बेनके साहेबांचे 3 बंधू स्वर्गीय भास्कर अण्णा बेनके, प्रगतशील शेतकरी तानाजी शेठ बेनके आणि सुधीर काका बेनके साहेबांना एकूण 6 बहिणी, स्वर्गीय मालतीताई विठ्ठलराव ढोबळे, स्वर्गीय विमल ताई परशुराम लोहोट, श्रीमती कमल दत्तात्रय काळे, स्वर्गीय अनुताई नारायण खैरे, श्रीमती नंदा बाळकृष्ण डुमरे आणि श्रीमती वसुंधरा नामदेवराव फुलवडे, पत्नी श्रीमती राजश्रीताई वल्लभशेठ बेनके, 3 मुलं डॉक्टर अमोल, या तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार, आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे सहकारी मित्र अतुल शेठ बेनके, तालुक्याचे एक युवा उद्योजक अमित शेठ बेनके, त्यांच्या सुना डॉक्टर पल्लवीताई, गौरीताई, धनश्रीताई, पुतणे संजू दादा, राजू दादा, विक्रम दादा, योगेश आणि दिग्विजय, त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या पुतण्या सौ सीमाताई विनायक शेठ तांबे, सौ शिल्पाताई रवींद्र कुमार जवादे नागपूर, श्रीमती नयना शरद नलावडे, सौ सुरेखा अरविंद ढवळे, सौ सुनीता मधुकर पडवळ, सौ सरिता विलास डोंगरे, सौ सुमित्रा काशीनाथ हंडे आणि श्रीमती सुषमा शशिकांत हंडे उंगरज आणि नातवंड पतवंड असा फार मोठा परिवार बेनके साहेबांचा या ठिकाणी आहे। डिसेंबरच्या 1983 मध्ये आमच्या गावामध्ये दूध संस्थेचं इमारतीचं आणि उद्घाटन त्या ठिकाणी इमारतीचं नाही, दूध संस्थेचं उद्घाटन आम्हाला करायचं होतं, शनेश्वर दूध संस्थेचं। त्यावेळेला बेनके साहेब इथं कुकडीच्या परिसरामध्ये जी काही कॅनलची कामं चालू होती त्यामध्ये साहेब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। आमच्या निमगाव सावा गावामधली मीना कालव्याची 22 क्रमांकाची मायनरचं काम बेनके साहेब त्या ठिकाणी पाहत होते आणि काम त्या ठिकाणी चालू असताना आणि साहेबांची माझी भेट झाली आणि साहेबांना आम्ही विनंती केली की आपण आमच्या इथल्या डेअरीच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी यावं। बुलेट गाडीवरती 83 मध्ये बेनके साहेब आमच्या गावामध्ये उद्घाटनाला आले। स्वर्गीय शिवाजीराव काळे, स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर हे 2 मान्यवर आणि बेनके साहेब 3 जण त्या ठिकाणी कार्यक्रमाला आले आणि त्यावेळेपासून बेनके साहेबांना अतिशय जवळून मी पाहिलेलं आहे। 40-45 वर्षाचा प्रदीर्घ काळ बेनके साहेबांच्या बरोबर गेला, पण बेनके साहेब असं व्यक्तिमत्व होतं की समाजामधल्या ज्या कुटुंबाला कुठलाही राजकीय वारसा नाही, एखादा कार्यकर्ता त्यांना वाटलं की हा कार्यकर्ता चांगला आहे, या कार्यकर्त्याला मला पुढे आणायचंय, तर बेनके साहेब त्या ठिकाणी चांगले गुण त्या ठिकाणी त्यांनी हेरले आणि अनेक माझ्यासारखे कार्यकर्ते की ज्यांना साधं ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबात कधी झालं नाही, अशा कार्यकर्त्याला मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या सगळ्या संस्थांच्या मध्ये वेगवेगळ्या पदावरती त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली। त्यामध्ये आदरणीय देवराम शेठ लांडे असतील, दशरथराव पवार, शरदराव लेंडे, गणपतरावजी फुलवडे, तुळशीरामजी भोईर, रामदादा बोरचटे, दादाभाऊ बगाड, दीपक शेठ आवटे, माऊली कुराडे, रघुनाथ शेठ लेंडे, अलकाताई फुलपगार,
भाऊ देवाडे, बाजीराव ढोले यासारखे अनेक कार्यकर्ते बेनके साहेबांनी या ठिकाणी घडवले. पण बेनके साहेबांचा काम कसं होतं मी तुम्हाला सांगतो. 2002ची जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि त्यावेळेला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद एसटी साठी राखीव होतं आणि बेनके साहेबांनी सांगितलं की माझ्या तालुक्यामधला माझा कार्यकर्ता देवराम लांडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले पाहिजेत आणि हा हट्ट त्या ठिकाणी धरला. अध्यक्षपदासाठी दुसरं नाव निश्चित झालेलं होतं, पण बेनके साहेबांनी मदन बापना आणि माऊली लांडगे यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी मला म्हणले, पांडुरंग सर आपल्याला जायचं, आपल्याला थांबायचं नाही. देवरामला जर अध्यक्ष करणार नसतील तर आपल्याला थांबायचंच नाही. इथं बाहेर त्या ठिकाणी आम्ही बाहेर पडलो निसर्ग मंगल कार्यालयामधून आणि बेनके साहेबांनी सकाळी थेट सातार गाठलं आणि त्या ठिकाणी अजितदादांना भेटले आणि त्या ठिकाणी देवराम लांडे साहेबांना इथं अध्यक्षपदावरती काम करण्याची संधी, एक आदिवासी कार्यकर्ता, गरीब कुटुंबामधला कार्यकर्ता, त्याला त्या ठिकाणी बेनके साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली. अनेक पदावरती बेनके साहेबांनी काम केलं. 20 वर्ष या तालुक्याचे आमदार म्हणून बेनके साहेब त्या ठिकाणी राहिले. 10 वर्ष साहेब आमदार नव्हते, पण वळसे पाटील साहेब आम्हाला कधी असं वाटलं नाही की बेनके साहेब आमदार नाही. त्यांचं घर, त्यांचं कामकाज 24 तास तालुक्यातल्या कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी नेहमी खुलं त्या ठिकाणी होतं. कधी कोणी व्यक्ती गेला, त्याला काही गरज लागली, कुठं त्याचं काम अडलं तर बेनके साहेब त्या ठिकाणी मदत करत होते. शिवनेरी परिसर विकासाची समितीची स्थापना बेनके साहेबांच्या संकल्पनेमधून झाली आणि त्यावेळेला 83 कोटीचा शिवनेरी परिसरचा विकास आराखडा तयार झाला आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आज ते सगळं त्या ठिकाणी काम चाललंय. पिंपळगाव जोगा कालव्याचं पाणी त्या बेलेच्या परिसरात आल्याशिवाय वळसे पाटील साहेबांनी आणि बेनके साहेबांनी एक पण केला होता की तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी फेटा बांधणार नाही आणि तो पण सुद्धा आदरणीय बेनके साहेबांनी आणि वळसे पाटील साहेबांनी पूर्ण केला. चिरेवाडीच्या बंद पाईपलाईनचं काम असेल, ओझर लेण्याद्रीचा परिसर विकासाचं काम असेल, यशवंतराव चव्हाण स्मारकाचं काम असेल, जिल्हा परिषद शाळेला बेंच किंवा संगणक आणि डिजिटल स्कूलची संकल्पना ही बेनके साहेबांनी त्या काळात मांडली होती आणि तो प्रकल्प सुद्धा राज्यानं स्वीकारला. ज्ञानदा शिक्षण संस्थेची स्थापना करून तालुक्यामधल्या अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून झालं. जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत बेनके साहेबांनी स्थापन केली. देश पातळीवरच्या लंगडीच्या स्पर्धा इथं नारायणगाव या ठिकाणी घडवून आणण्याचं काम साहेबांनी केलं. वारकरी साहित्य संमेलन असेल, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय सक्षमपणे बेनके साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं काम आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. वळसे पाटील साहेब आणि बेनके साहेब ही राम लक्ष्मणाची जोडी. वळसे पाटील साहेब लक्ष्मण आणि बेनके साहेब राम. आणि ज्यावेळेला काँग्रेस पक्षाचं सरकार आपल्या राज्यामध्ये होतं त्यावेळेला आपला एखादा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर तो सत्तेमध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी ते आग्रहाने मागणी करायचे आणि साहेब तुम्ही ज्या ठिकाणी बसत होता त्याला अशांत टापूचे आमदार म्हणून त्या ठिकाणी ते आपलं सगळं ओळखलं जात होतं. अशा प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीने बेनके साहेबांनी या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांसाठी समाजासाठी काम केलं. माझी साहेब आपल्याला विनंती आहे, तटकरे साहेब इथं आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि वळसे पाटील साहेब या ठिकाणी आहेत की साहेब बेनके साहेबांचं काम फार मोठं आहे आणि म्हणून बेनके साहेबांच्या नावाला, कर्तृत्वाला साजेचं असं एक स्मारक या तालुक्यामध्ये झालं पाहिजे आणि ते स्मारक सुद्धा केवळ स्मारक नाही तर पर्यटन दृष्ट्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण काही गोष्टी घडून आणल्या तर मला वाटतं बेनके साहेबांना खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो
व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.